आजच्या रजनीमधील शेवटची लढत आपल्याला पाहायला मिळते. गोठिवली 11 गोठिवली विपक्ष सिद्धार्थ आणि माऊली 11 बामण डोंगरे या दोन संघामध्ये. सलमीजुटे मैदानामध्ये आपण पाहतोय तुषार आणि सचिन म्हात्रे. पहिले षटक घेऊन आलेले गोलंदाज ओमकार नाईक. P1चं पहिले षटक त्यांसाठी सामना करेल फलंदाज रोहित म्हात्रे. पहिल्या षटकामधील दुसरा चेंडू. यावेळी पंचाकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, मात्र पंच आपल्या भूमिकेत ठाम. अगदी गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न इथे गोलंदाजाने केला होता. थोडासा फुलटाच चेंडूही पाहायला मिळाला होता. धावसंख्या स्थिर आहे, धावपलीकडे 1 धावा. गोठिवली ज्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. गोठिवली संघाने या अगोदरच्या सामन्यामध्ये सुरेख प्रदर्शन केलं होतं. यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. 1+1 अशा प्रकारे 2 धावा धावपलीमध्ये जोडल्या जातील. ओ स्टेपचा नो बॉल. हेच उघडा डोले पहा नीट, कारण यानंतरचा चेंडू असणार आहे फेट. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2007 मध्ये हा चेंडू अस्तित्वात आला आणि हा चेंडू सर्वप्रथम खेळण्याचा मान जो मिळाला होता दक्षिण आफ्रिका या संघाविरुद्ध भारताचा स्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याला. ओमकार नाईक बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी सामना करेल फलंदाज तुषार. यावेळी मात्र सुरेख फटका इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल. कव्हरेज मधून सीमा पार हा चौकार. सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळत आहे. शॉर्ट वाईड अँड फनिस्ट अगदी हंटर शॉट आपल्याला पाहायला मिळत होता. फलंदाज आपण पाहतोय तुषार ह्याच्या बॅटमधून. तुषार मोहिते. यावेळी सुरेख फटका पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल. सीमा पार 1 बाउन्स चौकार. क्रिकेट अंजीर गावामध्ये रंगलेवाड प्लस टेनिस क्रिकेट अंजीर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो. बेस्ट ओव्हरशेट बेस्ट अशी लढत आपण पाहताय. करून दोन्ही संघ समान ताकदीचे संघ आहेत आणि दोन्ही संघांनी नक्कीच टेनिस क्रिकेट विश्वमध्ये आपल्या नावाचा डंका या अगोदरच वाजवलेला आहे. एका बाजूला गोठिवली तर दुसऱ्या बाजूला बामण डोंगरे. यावेळी मात्र 1 धाव तर पूर्ण केली जाते. दिशाही भरकटलेली आहे. पंचांचा वाढचा इशारा येतोय. वाईट +1 अशा प्रकारे 2 धावा धावपलीमध्ये जोडल्या जातील. बाय 1 गेट 1 फ्री. धावसंख्या 13. पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. डोकेदुखी नक्कीच वाढते ती गोलंदाजाची, कारण ओ स्टेपचा हा दुसरा नक्कीच नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. ओ स्टेपचा दुसरा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 2 ओ स्टेपचे नो बॉल आपल्याला पाहायला मिळाले आहेत. धावसंख्या 15. थोडीशी चिंतेची बाब आपण बघतोय. ओमकार नाईक चिंता वाढताना आपल्याला पाहायला मिळते, कारण या षटकामध्ये अवांतर धावा
दिल्या जातात. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळी चांगल्या चेंडूच्या हाताळणी आपल्याला पाहायला मिळते. अगदी जडमध्ये चेंडू हाताळला होता. वाईड यॉर्कर चेंडू पाहायला मिळाला होता. वापसी करतोय या चेंडूवर खरं तर गोलंदाज. धावसंख्या सिंगलने वाढते आणि धावसंख्या सिंगलने वाढून होते ती धावफलकावर 16 धावा. शेवटचा सामना आपण पाहतोय गोठिवली विपक्ष बामणडोंगरी या दोन संघामध्ये. गोठिवली 11 गोठिवली विपक्ष सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. कट करण्याचा प्रयत्न सुरू. एक चेंडू अतिशय वेगाने चेंडू निघून जातोय यष्टरक्षकाच्या हातामध्ये. तर अशा प्रकारे आपण पाहतोय की पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या गोठिवली आणि गोठिवली संघाची झालेली आहे ती धावफलकावर 16 धावा. बिनबाद 16. एक चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल कारण P1च्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात केली आणि जमिनीची बाजू आहे. कुठलाही फलंदाज इथे गमावलेला नाही तो फलंदाजी करणाऱ्या संघाने. गोलंदाजी मार्कवर आता मात्र P2चं दुसरं षटक करण्यासाठी जीत खोत येतोय. पहिलं षटक थोडंसं मागडं हाताळलेलं आहे ते गोलंदाज ओमकार नाईक याने. सोळा धावा आता आपल्याकडे झलकल्या गेलेल्या आहेत गोठिवली 11 गोठिवली या संघाच्या. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या म्हणता येईल. P1च्या पहिल्या षटकामध्ये ओमकार नाईक ह्याने गोलंदाजी हाताळली आणि P2चं दुसरं षटक करण्यासाठी जीत आदित्य पाटील येतोय. आदित्य पाटील येतोय. इथे मात्र थोडंसं चेंजिंग केली जाते. यावेळी मात्र डाऊन द ग्राउंड फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली सुरेख झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटचं पतन. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय प्रमोद चौधरी. मागील मॅचमध्ये ज्याच्या बॅटमधून अर्धशतक पाहायला मिळालं होतं. याला सुरेख फटका स्क्वेकटचा फटका चेंडू निघून जाईल पॉइंट रिझर्व्हमधून सीमा पार दणदणी चौकार. कोणी मारिले गगन चुंबी एका पाठोपाठ षटकार. रोहित त्याच्या बॅटमधून हाईट फटका आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट वाईट अँड फनिश्ड ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता आणि क्रिकेट फटका खेळण्यासाठी अनुकूल चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळते. चांगली वापसी करताना गोलंदाज आपण पाहतोय आदित्य. पहिल्या चेंडूवर चौकार आणि त्यानंतर चेंडू मात्र निर्धाव. प्रमोद चौधरी नॉन स्ट्रिकला आपण पाहतोय ज्याने मागील सामन्यामध्ये 59 धावांची एका तुफानी इनिंग पेश केली होती. आता सामना करेल यावेळी फलंदाज रोहित म्हात्रे. यावेळी पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक तिथे आहे. प्रयत्न करेल. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच आपल्या संघासाठी महत्त्वाचे 2 धावा वाचवलेल्या आहेत. ओव्हरथ्रो झालेले आहे मात्र 2च धावांवर दोन्ही फलंदाज समाधानी. धावसंख्या 2 ने वाढेल.
डबल 2 22 धावा आपल्याकडे पाहायला मिळत आहेत. बावीस धावा आपल्याकडे झलकले गेले आहेत. डबल 2 दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना यावेळी समोर केलेलं आहे डाऊन द ग्राउंड स्टेट लॉंग ऑन रिझनमध्ये एका धावेसाठी एका धावेपेक्षा अधिक नाही. एका धावेने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि सिंगलने धावसंख्या ओढून होते ते धावलकर 23 धावा. गोठिवली 11 गोठिवली विपक्ष सिद्धार्थ आणि माऊली 11 बामण डोंगरी या दोन बलाढ्य संघामधील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. आपण पाहत आहात तर राष्ट्रवादी चषक 2022चे दिमागदार आयोजन 33 बाईक्स आणि 1 4 व्हीलर्स आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आकर्षण आहे या स्पर्धेचं खरं तर ही लाल परी जाईल कोणाच्या घरी. सर्वांचं लक्ष मात्र त्या गाडीकडे लागलेलं आहे. रिव्हर्स पटका खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. रिव्हर्स पटका खेळण्यासाठी टायमिंग फटक्याची निवड खूप महत्त्वाचं असतं. मात्र इथे टायमिंग फसलेलं आहे आणि फलंदाजी रुसलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पाहतोय 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्तीनंतर गोठिवली 11 गोठिवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 23 धावा. राष्ट्रवादी चषक 2022 मित्रांनो आपण पाहतोय तब्बल 128 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. अगदी टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील दिग्गज संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले होते. अगदी प्रत्येक कानाकोपऱ्यामधून संघाने या स्पर्धेमध्ये आपली हजेरी लावली होती. बरेच संघ नक्कीच ही स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून आलेले आहेत. काही संघांचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे. मात्र काही संघांचं स्वप्न नक्कीच अजूनही अस्तित्वात येण्यास एक दिवस बाकी आहे. आव्हान जिवंत आहे बऱ्याच संघांचं. बरेच बलाढ्य संघ अजूनही नक्कीच खेळताना आपण पाहणार आहोत. याली जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. सुरेख चेंडू ऑफ स्टंप सरळ निघून जातोय एस्ट्रेक्शनच्या जास्त मध्ये. धावसंख्या स्थिर आहे धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 23 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसरं षटक मार्ग असते. यावेळी समोर खेळलेला आहे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल मात्र झेल होण्यासारखी संभावना नव्हती. प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती कारण दूरवरून खूपच क्षेत्ररक्षक चेंडू झेपावला होता. तोपर्यंत फलंदाजाकडे वेल होता एक धाव पूर्ण करण्याचे. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 24 धावा 24. धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना जित खोत तिसरं षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. गोठिवली विपक्ष सिद्धार्थ माऊली बामण डोंगरी या दोन संघामधील सामना आपण पाहतोय. आपण पाहत आहात राष्ट्रवादी चषक 2022 चे दिमागदार आयोजन. यावेळी मात्र चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रेक्सच्या मध्ये. गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा बावून झाला होता आणि फलंदाज पूर्णपणे चकित बीट होतोय. बाकीचं चोख काम बजावतो एस्ट्रेक्शक. केतनची तरी नक्कीच कॅमेऱ्यातून या सामन्याचा आनंद लुटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज नक्कीच त्यांच्या संघाने चांगली कामगिरी केली होती. यावेळी बीट होतोय पुन्हा एकदा. यावेळी मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नव्हता. चांगली गोलंदाजी अगदी वेगावर स्वार होताना गोलंदाज आपण पाहतोय जित खोत. ज्याप्रमाणे हा चेंडू हाताळतोय हे खोत नाही हे ऑपोजिशन के लिए मौत है.
यावेळी मात्र अप्पटकडचा अंदाज चेंडू हवेमध्ये होता, संधी होती, मात्र हॅफ अँड टफ चान्स होती. अहो काय घडलंय तिथे नेमकं. पंचांचा जो ही निर्णय असेल तो दोन्ही संघाला मान्य करावाच लागेल. अंपर डिसिजन इज लास्ट डिसिजन. पंचांचा निर्णय हा अखेरचा असेल. पाहूया दोन्ही पंच विचार विनिमय करत आहेत. तर फलंदाजाने नक्कीच हा फटका खेळण्याचा जो प्रयत्न केला होता तो त्याच्या अंगलट येतोय, कारण पंचाचा डिसिजन फलंदाजाला जावं लागते डागवरच्या आसऱ्याला. मागील सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरतो झिरो. झिरोवर बाद प्रमोद चौधरी. आणि एक नंबर स्पर्धा आहे आपण बघतोय. एक नंबर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. सुरेश मात्रे बालेमामा तर एक नंबर आहेतच, मात्र या स्पर्धेचं आयोजन आहे आपल्याला एक नंबर पाहायला मिळते. केतनजी तरे एक नंबर पाहायला मिळत आहेत. सुनीलजी घरत एक नंबर पाहायला मिळते आणि गावदेव क्रीडा मंडळ अंजुरी एक नंबर पाहायला मिळते. यावेळी सुरेख चेंडू पूर्ण बीट चकित करतोय या फलंदाजाला. आणि म्हणूनच मी म्हटलं होतं की ये खोत नाही, ये ऑपोजिट के लिए मौत आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पद्धत जीत खोत याची फक्त एक धाव खर्च केलेली आहे. आणि मागील सामन्यामध्ये ज्या फलंदाजाने अर्धशतक झळकलं होतं प्रमोद चौधरी, तो फलंदाज या गोलंदाजासमोर चाचपडताना आपल्याला पाहिला होता आणि त्याची विकेटही जीत खोत याने प्राप्त केलेली आहे. तर अशा प्रकारे 3 षटकाची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर गोठिवली संघाची धावसंख्या झालेली आहे ती धाव फलकावर 24 धावा. या षटकाचा विचार केला तर गोठिवली संघाची धावसंख्या पूर्णपणे गोठली आहे, गोरठली आहे. कारण या षटकाचा विचार केला तर फक्त एकच धाव आपल्याला पाहायला मिळालेले आहे. पहिले षटक ओमकार नाईक यांनी आता होतं 16 धाव खर्च केले. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये आदित्यने चांगली गोलंदाजी 7 धाव खर्च करून एक विकेट चटकवला होता. मात्र जीत खोत याचं जे षटक आहे ते सुपरचे उपर आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. फक्त एक धाव खर्च करून एक विकेटही प्राप्त केला आणि तो विकेट प्रमोद चौधरी मागील सामन्यामध्ये अर्धशतकवीर त्याला भोफलाई फोडण्याची संधी दिली नव्हती. म्हणूनच मी म्हटलं होतं की मागील सामन्यामधील हिरो या सामन्यात ठरलाय झिरो. 3 षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती धावफलकावर 24 धावा. आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आदित्य येतोय ज्याने दुसरं षटकात आलेलं होतं आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7 धाव खर्च करून एक विकेटही पटकावला होता. आदित्य पाटील. यावेळी गतीमध्ये परिवर्तन. हलवर चेंडू हाताळला होता. हे आपण पाहू शकता बॅकहँड डिलिव्हरी अगदी हात राखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. स्टॉक डिलिव्हरी ज्याला क्रिकेटमध्ये म्हटलं जाते. कुठल्या प्रकारची धाव नाही, धावसंख्या स्थिर. पुन्हा एकदा भुलभुलैया ढोंडे रे जाओगे, ढोंडो ढोंडो रे साजना, अशी सद्यस्थिती आपण पाहतो फलंदाजाची.
कारण बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव चेंडू असलेले आहेत गोलंदाज आदित्य पाटील याने. दुसऱ्या षटकापासून आपण पाहतोय गोठिवली संघ संघर्ष करताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये 16 धाव पाहायला मिळाले होते, त्यानंतर मात्र धावांसाठी अक्षरशः झगडताना यावेळी द्विधा मस्तीमध्ये खरं तर होता. समोर खेळलेल्या 20 सेफमध्ये लॉंगनला शतरक्षक चेंडू फील करतोय, तोपर्यंत एक धाव फलंदाज पूर्ण करतोय. डबल माइटेड फटका हा खेळला होता फलंदाजाने. मार दिया जाए या छोड़ दिया जाए. धावसंख्या सिंगलने वाटून होती ती धावफलकावर 25 धावा. सिल्वर जुबली धावसंख्या क्वार्टर सेंचुरी आपण पाहतोय सध्या धावफलकावर गोठवलेली 11 गोठवली संघाची झलकलेली आहे. आदित्य पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल. सामना करेल फलंदाज रोहित म्हात्रे. यावेळी मिडल ऑफ द पॅच चिणकत आला नाही. चायनीज कट आपण पाहतोय. 11 कट ही याला म्हटलं जाऊ शकतंय. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतोय आदित्य पाटील याची. जीत खोत याने गोलंदाजी हाताळल्यानंतर आदित्य पाटील याचा आत्मविश्वास वाढला. या अगोदर आदित्य पाटील यांनी चांगली गोलंदाजी हाताळली होती, म्हणजे टिचून मारा करताना आदित्य पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी तिखट जालिम मारा सध्या बामणडोंगरी संघाकडून केला जातोय. यावेळी प्रॉपर टायमिंग आणि चेंडू करतोय हवाई सफर. चार षटकांची समाप्ती झाली आणि 4 षटकांची समाप्तीनंतर गोठिवली संघाची धावसंख्या झालेली आहे. ती धावफलकावर 37 धावा. या षटकामध्ये शेवटच्या 2 चेंडूमध्ये 2 षटकार रोहित म्हात्रे याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले आहेत. रोहित नक्कीच गोठिवली संघासाठी हिट फलंदाजी करताना आपण पाहतोय, कारण त्याच्या बॅटमधून या अगोदर एक चौकारही पाहायला मिळाला होता आणि 2 षटकार बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळाले आहेत. बड्डे बॉय गोलंदाज निखिल खोत आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. निखिल खोत बड्डे बॉय आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. सामना करेल यावेळी फलंदाज रुणाल म्हात्रे. यावेळी दिशा बारकटलेली आहे. पंचांचं वाढचा शेरतोय. रुणाल म्हात्रे सध्या फलंदाजी करताना आपण पाहतोय ना. उद्या गावदेव अंजूर संघाचा कुणाल म्हात्रे आपल्याला येण्या ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. अक्षय तरे यांनी ही स्पर्धा खूपच एन्जॉय केलेली आहे. त्याची अपार मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच हा सामना एन्जॉय करताना. यावेळी सुरेख फटका वाड शॉट. क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक. चेंडू निघून जाईल सीमा पार. पाहूया पंचाचा काही इशारा होतोय.
पंचांचा इशारा अजूनही पेंडिंग आहे, पाहूया. मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. आणि तिसऱ्या पंचांकडे मैदानी पंचांनी निर्णय सोपवलेला आहे. हा चौकार आहे की षटकार आहे हे पाहायचं आहे. मात्र काय फटका केलेल्या फलंदाजाने अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. या पंचांचा डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. हा चौकार आहे की षटकार हे पंचांना पाहायचं आहे. वन पाहून 7 चौकार. मात्र सुरेख फटका आपण पाहिला होता. फलंदाज पाहायला मिळते रुणाल म्हात्रेच्या बॅटमधून. यावेळी हुक करण्याचा प्रयत्न, पेस अँड बाउन्स. सुरेख चेंडू गुडलाईन स्पॉट फिट झाला होता आणि उचली घेतली होती. नक्कीच अगदी कानाजवळून गेला होता. थोड्याच वेळात सकाळ होईल. जणू काय ॲडव्हान्स गुड मॉर्निंग म्हणाला होता तो चेंडू. ज्याप्रमाणे गोलंदाजाने चेंडू हाताळला होता. सुरेख चेंडू. चांगली वापसी करताना आपण पाहतो गोलंदाज निखिल खोत. यावेळी वेगवान चेंडू, मात्र दिशेमध्ये परिवर्तन होत आहे आणि वेगामध्ये दिशा परिवर्तन नको. आणि हे बऱ्याच वेळेला नक्कीच जे वेगवान गोलंदाज असतात त्यांच्या बाबतीत हे दृश्य पाहायला मिळते. जेव्हा जास्त वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशा प्रकारे चेंडू दिशा भरकटतात आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय अव्वंतरीपणे एक धाव इथेही मिळते. धावसंख्या सिंगलने वाढते. पाहूया पंच काय डिसिजन देत आहेत. पंचांचा काय डिसिजन येतोय. आणि हा चेंडू नो बॉल असं नाही, कारण मला वाटतं पिचच्या बाहेर चेंडू पिच झालेला आहे. येस, चांगला निर्णय पंचांचा आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय अनुभवी असे पंच आहेत आणि ह्या पंचांनी नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पंचांचा इशारा पुढील चेंडू फ्रीट असणार आहे. गुढा डोले पाहणीट, कारण हा चेंडू असणार आहे फ्रीट. पाहूया फ्रीटवर बिग हिट पाहायला मिळते का. निखिल खोत पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी समोर केलेला आहे स्ट्रेट डॉलचा फटका. चेंडू निघून जाईल गोळीच्या वेगाने. लॉग ऑफ लॉंगाच्या मधून सीमा पार कडेकेदार चौकार. आवाज कोणाचा, आवाज जनतेचा. अतिशय सुरेख फटका, स्ट्रेटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला होता. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. लेगबायच्या रूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतात. चौथी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या सिंगलने वाढेल. धावसंख्या झालेली ती धावफलकावर आमचे एक्सपर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात 49.
डी जे मॉन्टीच्या माध्यमातून नक्कीच चांगली माहिती सिस्टीम आम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे. आणि जे टायटल सॉन्ग आहेत नक्कीच या स्पर्धेचे तेही वाजवले जातात. सध्या ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय बेमिसाल कुणाल. धन्यवाद कुणाल. नक्कीच चांगली माहिती सिस्टीम त्यानंतर चांगली गाण्यांची पेशकशी त्यांच्या माध्यमातून केली जाते. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधले शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. निखिल खोत बामणडोंगरी संघाकडून शेवटच्या षटकात आलतोय. सामना करेल यावेळी फलंदाज रोहित. वैयक्तिक 22 धावसंख्या खेळतोय. 14 चेंडूचा सामना करून यावेळी मात्र चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसऱ्या अंकाचा प्रयत्न आणि दुसरी धाव ही पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा घेण्यासाठी दोन्ही फलंदाज हरण बनले होते. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. रोहित नक्कीच गोठिवली गोठिवली संघासाठी हिट बनलेला आहे. हिटमॅन ऑफ गोठिवली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ज्याप्रमाणे एकाकी किल्ला रोहित म्हात्रे यांनी लढवलेला आणि त्याला चांगली साथ रुणाल म्हात्रे या फलंदाजाने दिलेली आहे. आज आपण पाहतोय धावसंख्या झाले ते 51 अर्धशतकी पूर्ण होत आहे. ते गोठिवले या संघाचा. मागील सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष्य सहज पार केलं होतं. पण या सामन्यामध्ये किती धावांचं लक्ष्य पाहायला मिळतंय. यावेळी अपील केला जातोय मात्र पंच संमत नाहीत. एक धाव लेग बायच्या रूपाने पूर्ण करतात. तर अशा प्रकारे आपण पाहतोय पहिल्या इनिंगची समाप्ती झालेल्या निर्धारित 5 षटकामध्ये गोठिवली संघाने आपल्या धावफलकावर धावा जोडलेल्या त्या 52 आणि 53 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरी या संघासमोर. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. 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 मागील सामन्यामध्ये जे लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल ते 52 धावांचं आणि या सामन्यामध्ये 53 धावांचं लक्ष्य आपल्याला पाहायला मिळेल. उद्या मित्रांनो या स्पर्धेचा आपल्याला 14 दिवस पाहायला मिळेल. अर्थात बुधवार दिनांक 4 मे 2022 उद्या ठीक 10 वाजता आमचं शेड्यूल सुरू होईल आणि 10 वाजल्यापासून आपण पाहणार आहोत 40+ सामने. त्यानंतर बरोबर 12 वाजता आमच्या रेग्युलर क्रिकेटला शेड्यूलला सुरुवात होईल आणि पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल सुमित कुमार आणि कंपनी केवणीदेवी विपक्ष सान्वी स्पोर्ट्स जुनालखी. त्यानंतर दुसरा सामना आपल्या घरच्या मैदानावर गावदेवी अंजूर विपक्ष रियान एंटरप्राइजेस वडगर. हा एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळाला. एका बाजूला वडगर तर दुसऱ्या बाजूला अंजूर. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल भावे 11 SSC खंबालपाडा विपक्ष मिनेस 11 कारिवली. त्यानंतर खंबालपाडा कारिवलीमधील विजेता संघ लढत देईल अंजूर आणि वडघरमधील विजेता संघाशी. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा मानकुली विपक्ष ज्ञानेश्वर स्पोर्ट्स दिवा नवी मुंबई. वॉट मॅच. एका बाजूला मानकुली तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबई. त्यानंतर पिंपळास 11 विपक्ष RCC पेठ. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल विकास एंटरप्राइजेस सवीरदाने दापोडे विपक्ष प्रशांत स्मृती दिघोडे. त्यानंतर देविक एंटरप्राइजेस टेंबवली
विपक्ष पृथ्वीलन दारावे आणि त्यानंतर सामना आपण पाहणार तर विलासमूर्ती राहणार विपक्ष अर्नाला, त्यानंतर जयदुर्गा टेमकरपाडा विपक्ष केवणे दिवे आणि जुन तालुके यामधील विजयी संघ. हे उद्याचं शेड्यूल असणार आहे. उद्या 40+ शेड्यूलने बरोबर 10 वाजता आमच्या शेड्यूलला सुरुवात होईल. नक्कीच थोडीशी चाय सुस्ते बघाय. अक्षय तर याने चहाची व्यवस्था केलेली आहे. मित्रांनो असं म्हटलं जातं आहे आणि मी नेहमीच म्हणतोय की चहाला वेल नसते, मात्र वेलेला चहा हवाच. आता खरं तर नक्कीच वेल होती चहाची. अल्पेश गायकवाड थोडीशी चाय जल्दी पी लो नहीं तो ख़त्म हो जाए. पंचांचा अधिकृत इशारा येतोय. सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय संदेश गोंधली आणि तकदीर. हर्षन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. हर्षन पाटील P1चं पहिले षटक त्यांच्यासाठी आलेलं आहे. तकदीर पाटील आणि संदेश गोंधली सलामी जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू P1चं पहिलं षटक. पहिला चेंडू जोरदार अपील, मात्र पंच संबंध नाहीत. सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला होता. लेगबाजचा इशारा येतोय पंचांकडनं, मात्र चांगली सुरुवात गोलंदाजीने केलेली आहे. अगदी विकेट टू विकेट हा चॅनलमध्ये चेंडू हाताळला होता, मात्र कुठेतरी इम्पॅक्ट एस्टनच्या बाहेर होता. एका धावीने धावसंख्ये श्री गणेश होतोय. एका धावीने अकाउंट ओपन होतोय. ते फलंदाजी करणारा सिद्धार्थ यांना माऊली 11 बामणडोंगरे या संघाचं. हर्षल पुन्हा एकदा रॅटम उर्द विकेट. यावेळी सुरेख चेंडू जागून खेळण्याचा प्रयत्न, बदलला त्याचा अभाव आपल्याला पाहायला. चेंडू सरळ निघून जातोय इष्टरक्षकाच्या हातामध्ये. हे आपण पाहू शकता. ज्या मोबाईल में नेटवर्क जरूर आहे व क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे, मात्र कुठल्याही प्रकारचा फुटवर्क इथे पाहायला मिळत नाही. वेदांत मडवी टी बॉय वेलकम वेदांत. रिवर्स फटका केलेला आहे, मात्र फटक्यामध्ये नव्हता दम आणि धावा मिळतील इथं कम. धावसंख्या सिंगलने वाढून होती ती धावलकर 2 धावा. त्रेपन्न लक्षाचा पाठलाग सिद्धार्थ आणि बाहुलेलोन बामणडोंगरी संघाकडून केला जातोय. हे देखो सिद्धू तरे यांचे ते आगमन होत आहे. गतीमध्ये परिवर्तन आणि हे आपण पाहू शकता सेलिब्रेशन. विकेटचं पतन फलंदाज बाद. ऑरेंज आले तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात. बॅटला किस करून चेंडू इस्ट्रेक्शच्या हातामध्ये स्थिरावला होता आणि पहिला फलंदाज बाद होऊन निराश माने पॅव्हलियनकडे परतताना संदेश गोंधली हा बाद झालेला आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय शुभम पाटील. पहिले षटक मार्गच आहे. हर्षन पाटील पहिले षटकात आलतोय आणि
विकेटचं खुराकी प्राप्त केलेलं आहे. अर्ली ब्रेक थ्रू आहे आपल्या संघाला त्यांनी मिळवून दिलेलं आहे. फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करताना मिडविकेट रिझर्वमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करतोय, कारण डावखुरी शैलीचा फलंदाज आता मात्र स्ट्रायकर इनला सज्ज होतोय. गोलंदाज हर्षल स्टेपमध्ये चुकतोय. पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. राष्ट्रवादी चषक 2022 मित्रांनो आपण पाहतोय. या स्पर्धेचं दिमागदार आयोजन, बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. हर्षन पाटील यावेळी सुरेख डिलिव्हरी, चांगला चेंडू, बॅक हँड डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अगदी हात रोखून हा चेंडू हाताळला होता गोलंदाजाने. चांगली गोलंदाजी शैली आपण पाहतोय. ज्याप्रमाणे आपण पाहतोय हर्षल पटेल, त्याप्रमाणे हर्षन पाटील गोलंदाजी हाताळता. मागच्या IPL स्पर्धेमध्ये नक्कीच हर्षल पटेल याचं नाव पर्पल कॅप पटकवल्यानंतर पर्पल पटेल असं पडलं होतं, कारण सर्वाधिक विकेट हर्षल पटेल यांनी चटकावल्या होत्या. आणि इथे हर्षल पाटील चांगली गोलंदाजी करताना. यावेळी स्विंग अँड मिस, सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज हर्षल पाटील याची. तर पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आणि पहिल्या षटकाची समाप्तीनंतर सिद्धार्थांना माऊली 11 बामणडोंगरी संघाला ज्याप्रमाणे धावांचा पाठलाग करायला हवा होता त्याप्रमाणे पाठलाग करता आलेला नाही. या षटकामध्ये आपण पाहतोय हर्षल पाटील कम खर्चीला और फुल चर्चेला, कारण फक्त एक धाव खर्च केली. एकबाची रूपाने धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आणि 1 फलंदाज बाद. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजीमार्ग पेटू जो दुसऱ्या क्षेत्रात हाताळण्यासाठी गोलंदाज सूरज म्हात्रे, मात्र पहिलं षटक P1चं पॉवरफुल पाहायला मिळालं होतं ते हर्षल पाटील याचं. आणि आता मात्र जो नक्कीच आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आहे तो मात्र वाढला जाणार आहे, कारण करंट रन रेट मामूली पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी शफलून केल्याचा प्रयत्न, ज्याप्रमाणे गोलंदाजांनी दोन्ही हात डोक्यावर दिलेले असं वाटतंय की कदाचित बॅटचा स्पर्श झाला होता. हाफ अँड टफ चान्स खरं तर नक्कीच होती यष्टरक्षकाकडे. आता कौतुक करावे लागेल ज्याप्रमाणे गोलंदाजी बामणडोंगरी संघाकडून हाताळली जाते. ज्याप्रमाणे पहिल्या इनिंगमध्ये जर बघितलं तर गोलंदाजी आदित्य पाटील, त्यानंतर जीत खोत यांनी हाताळली होती आणि त्याप्रकारे गोलंदाजी हाताळताना आपण आतापर्यंत हर्षल पाटील आणि आता मात्र चांगली सुरुवात करताना सूरज म्हात्रे यांना पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल सूरज म्हात्रे. यावेळी विकेटचं पतन, फलंदाज बाद, आणखीन एक फलंदाज बाद होतोय सिद्धार्थांना माऊली 11 बामणडोंगरी या संघाचा. मात्र इथे प्रभाव आपण पाहतोय या गोलंदाजाचा, कारण पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाला होता, तो फलंदाज बाद केला होता गोलंदाज हर्षल पाटील. आणि यावेळी आपण पाहतोय की विकेटची सफलता सूरज म्हात्रे ही मिळवताना. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 2 फलंदाज टॉप ऑर्डरचे, दोन्ही सलवेचे फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. 2 ओपनर बॅक टू बॅक लाईन. आता मात्र 2 नौके फलंदाज खेळपट्टीवर पाहायला मिळत आहेत, शुभम पाटील आणि रणजित. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज सूरज म्हात्रे. 53 लक्षाचा पाठलाग सिद्धार्थांना माऊली बामणडोंगरी संघाकडून केला जातोय. यावेळी मात्र सुरेख चेंडू वाईड यॉर्कर चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. पूर्णपणे संघर्ष करताना सध्या बामणडोंगरी संघाचे फलंदाज आपण पाहतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न, ह्यावेळी मात्र चेंडू आणि बॅटमध्ये पुन्हा एकदा संपर्क नाही.
टाळ्या वाजवल्या जातात, भरपूर पाठीराखे अजूनही दोन्ही संघांचे इथे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि रिधाव चेंडूनंतर नक्कीच आपण पाहतोय टाळ्यांचा कडकडही पाहायला मिळतोय, ऐकायला मिळतोय. धावसंख्या अजूनही स्थिर आहे धावफलकावर. यावेळी अपील आणि यस फलंदाज पाचित. तिसरा फलंदाज बाद होतोय या सिद्धार्थन माऊली इलेव्हन बामणडोंगरी या संघाचा. मिळाला होता कारण बरोबर चेंडू एसटीने जाऊन धडकला असता. अंपायर का निर्णय या डिसिजन स्प्राईट जितना ही क्लिअर था. तिसरा फलंदाज बाद झालेला आहे आणि आता मात्र पूर्णपणे अडचणीमध्ये आपण पाहतोय बामणडोंगरी या संघाला. नवीन फलंदाज भानुदास मात्रे येतोय. तीन फलंदाज आपण अल्पेच जर बघितलं तर अगदी स्वस्तामध्ये बाद झालेले आहेत बामणडोंगरी या संघाचे. मागील सामन्यामध्ये 52 धावांचं लक्ष्य सहजरित्या माहुलगाव या संघाविरुद्ध पार केलं होतं. या सामन्यामध्ये आपण पाहतो बामणडोंगरी संघ गोठिले संघाकडून पूर्णपणे दडपणामध्ये पूर्णपणे संघर्ष करताना. या लॉफल्डा चेंडू सुरेख फटका, चेंडू निघून जाईल गोळीच्या वेगाने सीमा. अतिशय नाजूक स्थिती आपण पाहतोय आणि या नाजूक स्थितीमध्ये हा चौकार नक्कीच संघाला नवसंजीवनी देण्याचं काम करेल का हे पाहावं लागेल. 2 षटकाची समाप्ती झालेली आणि 2 षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकडे फक्त 6 धाव आपल्याला पाहायला मिळते. अगदी 3च्या मामूली सरासरीने धावपलकडे धावा झळकलेल्या आहेत आणि 3च फलंदाज बाद होऊन फेलमध्ये परतलेले आहेत. यावेळी समोर केलेल्या चेंडूला डीपमध्ये चेंडू झेपावतोय. चांगली क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळते. तोपर्यंत फक्त एकच धाव. खूपच संघर्ष करताना आपण पाहतोय तो सिद्धार्थन माऊली इलेव्हन बामणडोंगरी या संघाला. आणि हे जर लक्ष आपण बघितलं तर 60 पेक्षा कमी होतं. मात्र बामणडोंगरी संघासमोर आता हे लक्ष जे आहे ते डोंगरावेढं वाटायला लागलेलं आहे. यावेळी चेंडूला फिरकावून दिलेला आहे. उंच आणि लांबच षटकार. भानुदास याने नक्कीच चौकार षटकार पेश केलेला आहे आणि भानुदास याने 10 का दम दाखवताना चेंडूला दास बनवलेलं आहे. अगदी गुलाम बनवलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि अशाच फटक्यांची खरं तर अशाच फलंदाजीची आवश्यकता असणार आहे बामणडोंगरी संघाला हा सामना जरी जिंकायचा असेल तर. 2 संघर्षमयी फटके आपण पाहतोय चौकार आणि षटकार भानुदास मात्रे याच्या बॅटमधून. धावसंख्या आपण पाहतोय धावपलकडे दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 13 धावा. 40 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. उलटा चेंडू आणि जसा चेंडू तसा समाचार. चेंडू सीमापार आणखी एक षटकार. ही खरं तर अल्पेश फलंदाजासाठी मेजवानी आहे. त्याने मेजवानीचा स्वीकार दोन्ही हाताने केलेला आहे.
नक्कीच जर तुम्हाला संडेला कोणी बिर्याणी घेण्यासाठी नक्कीच इन्व्हाइट करेल तर तुम्ही ताव मारालच. आणि खरं तर नक्कीच फुलांसाठी मटन बिर्याणी होती, त्याचा पुरेपूर इच्छित समाचार फुलंदाजीने घेतलेला आहे. बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आहेत. यावेळी चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. खरं तर ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा चेंडू खेचून मारता तेव्हा फटक्यामध्ये ताकद जनरेट करता येत नाही. मग चांगला फटका पाहायला मिळाला होता. धावसंख्या सिंगलने वाढते. अशी किरण भानुदास म्हात्रे याच्या रूपाने बामणडोंगरीसाठी सध्या मैदानामध्ये संघर्ष करताना आपण पाहतोय आणि तो नक्कीच दाखवून देतो की सामना अजूनही संपलेला नाही. अगोदरच्या सामन्यामध्ये नक्कीच भानुदास म्हात्रे नव्हता, मात्र या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षन पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी भेट होतोय एक्स्ट्रा चेंडू निघून जाईल सीमा पार. हा चौकार. वेलकम बाउंड्री सुसम चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावा कशा येऊत, धावा येणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर नक्कीच एखाद्या मित्राकडून अल्पेश गायकडून मदत हवी असेल, मग तो गाडीमध्ये येऊ की दाढीमध्ये येऊ, मदत मिळणं खूप महत्त्वाचं आहे. आणि तसंच प्रकारे इथे पाहायला मिळतोय. धावा कशा येऊत, मग त्या बाईकच्या रूपाने येऊ की बॅटच्या रूपाने येऊ, महत्त्वाच्या धावा. आता मात्र धावपलक जाता येतं. धावपलक आपण पाहतोय 24 धावा. 24 धावा धावपलक झलकले गेल्यात. 53 धावांचं लक्ष इथे मात्र नक्कीच संघर्ष पाहायला मिळतोय. यावेळी मात्र चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट खेळला जातोय. दुरून क्षेत्ररक्षक चेंडू झेपला. दुसरी धाव प्रयत्न आणि फलंदाज धावची रूपाने बाद. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. 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 12 चेंडूने 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 14च्या सरासरीने प्रति षटकामागे आता धावा झळकाव्या लागतील. 4 फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतलेले आहेत. सिद्धार्थ आणि माऊल इलेव्हन बामणडोंगरी या संघाचे. आता सामना आहे इथूनही अजूनही जिवंत आहे. जे म्हटलं जात आहे नाही की सास आहे तो आस आहे, उम्मीद पे दुनिया कायम आहे. अजूनही दोन्ही संघांना नक्कीच मित्र महिन्यांना समान संधी येते आहे. 50-50 अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय, कारण अजूनही सामन्याचं चित्र स्पष्ट झालेलं नाही. मात्र हे जे 4थं षटक असणार आहे अल्पेश, हे निर्णायक षटक असणार आहे, कारण या षटकामध्ये या सामन्याची दिशा आणि दशा ह्या दोन्ही गोष्टी स्पष्ट होणार आहेत. सामना कुठल्या संघाकडे झुकेल याचं उत्तर या षटकानंतर मिळेल. म्हणजे दोन्ही संघाच्या दृष्टीने हा टर्निंग पॉईंट षटक असणार आहे. पेनल्टी मॅच ओव्हर. बारा चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या धावपलकावर पाहायला मिळते 25 धावा. हर्षन पाटील यांनी आपला कोटा पूर्ण केलेला आहे. 2 षटकं हाताळताना आपण जर बघितलं 16 धावा खर्च करून 1 विकेट चटकावला होता. त्याचा स्पेल पूर्ण झालेला आहे. आता मात्र नवीन गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 12 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. बरोबर 14च्या सरासरीने बामणडोंगरी संघाला हे डावांचं डोंगर सर करावे लागेल. 53चं लक्ष आहे. गोलंदाज सज्ज होतोय यज्ञेश पाटील. भानुदास मात्र सामोरे जाईल. यायला मात्र पाहिलं आणि जाऊ दिलं. चांगला निर्णय
फलंदाजाचा पाहायला मिळतो आणि पंचांचा डिसिजन वाईट येतोय आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा टाकावा लागेल. इथून 27 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत. 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. अजूनही सामना आपण पाहतोय की 50-50 अवस्थेमध्ये आहे. यावेळी केवळ चेंडूला दिशा दिलेली आहे. एका धावेसाठी छोट्या बॅकलीचा वापर केला होता. खरंच लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र शतक तिथे होता. सिंगलने धावसंख्या वाढते. आता मात्र समीकरण जाणून घेऊया. आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की 11 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 11 चेंडूमध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. अकरा चेंडू 26 धावांची आवश्यकता. यावेळी कट केलेल्या चेंडूला मात्र पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. फक्त एकच धाव. चांगले क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय ती गोठवली या संघाकडून. आमचे टीम यांना वेदांना मडवी यांचं इथे आगमन होत आहे. यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच चहाची सुविधा पुरवण्यात आली होती आणि DJ ऑपरेटर आहेत ते ऑल इन वन. दहा चेंडू 25 धावांची आवश्यकता. यावेळी सुरेख चेंडू अगदी बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. छोट्या बॅकलीचा वापर करून नक्कीच स्वतःचा बचाव करताना आपण पाहतोय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये अजूनही इथून 24 धावांची आवश्यकता आहे. धावांसाठी अक्षरशः घाम घालावा लागत आहे. तो सिद्धार्थ यांना माऊल 11 बामणडोंगरे या संघाच्या फलंदाजांना. सुरेख गोलंदाजी आजी टिचून मारा यज्ञेश पाटील करतोय. इकडे धावांवर समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. काय गोलंदाजी करतोय. यावेळी फुलटाच चेंडू होता. फायदा उचलता नाही फलंदाजाला. निराश असेल फलंदाज आणि संघ नाही काही खरं तर निराश असेल. इथे फक्त एकच धाव. असं म्हटलं जातं आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे की घर फिरले की घराचे वासही फिरतात. सध्या कुठलीच गोष्ट फलंदाजी करणाऱ्या संघाच्या दृष्टीने चांगली घडत नाही. स्प्रेची नक्कीच सुविधा पुरवायची आहे. स्प्रेची सुविधा पुरवायची आहे. मित्रांनो, या स्पर्धेचा विचार केला तर या स्पर्धेमध्ये सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम अजूनही पिंपलास 11 संघाच्या नावे. जरीमरी काटे या संघाविरुद्ध 5 षटकामध्ये 101 धाव पटकावल्या. तर आज 99 धावा हे आपल्याला गोठवली संघाकडून पाहायला मिळालं होते. राणा स्पोर्ट्स बोरशेती या संघाकडून. त्यानंतर 93 धावा जरीमरी अलेमकर संघाच्या नावे आपण पाहिल्या होत्या. निश्चितने अंजूर संघाच्या नावे 89 धावा. मात्र सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो अजूनही जर बघितला तर पिंपलास 11 संघाच्या नावे 101 5 षटकामध्ये. आणि पिंपलासचे फर्स्ट क्लास स्कोरर सध्या अल्पेश गायकवाड आपल्याला पाहायला मिळतात आमच्या संयोजन कक्षामध्ये. या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत 5 फलंदाजांनी अर्धशतक झळकवण्याचा विक्रम केलेला आहे. त्यामध्ये भावेश भगत, नितीन म्हात्रे, नितीश केनी, सिद्धेश वासकर आणि प्रमोद चौधरी. 8 चेंडू 23 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. यावेळी वेगवान चेंडू अगदी टेस्ट अंदाजांमध्ये सोडून दिलेला आहे. अशा स्थितीमध्ये खरं तर नक्कीच असे चेंडू सोडणे म्हणजे खूपच नक्कीच आपल्या संघावर दबाव वाढवण्यासारखं आहे. इथे मात्र समीकरण आपण पाहू शकता. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता आहे. खरं तर अशा प्रकारचे चेंडू मारायला हवत. लगा तो मटका नाही तो फिर झटका. प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव वाढवणार आहे. 7 चेंडू 23 धावांची आवश्यकता. यावेळी पुन्हा एकदा वाईड ऑर्कर चेंडू होता. एकच धाव पूर्ण गतील फलंदाजाने एका धावेवर समाधान मानावे लागेल. तर काय गोलंदाज हाताळलेला गोलंदाज यज्ञेश पाटील याने अगेन्स्ट कम खर्चिलावर फुल चर्चेला. आता मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये आमचे एक्सपोर्ट स्कोरर अल्पेश गायकवाड सांगतात की सिद्धार्थ आणि माऊली 11 बामणडोंगरे संघाला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. हे आपण इक्वेशन पाहू शकता की tenniscricket.in
टू विन नीड 22 रन्स 6 बॉल. हे इक्वेशन पुन्हा एकदा आपण पाहू शकता. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडूमध्ये 22 रन हे आहे या सामन्याचं समीकरण. गोठेवले विपक्ष जय गोल्डी जीवदानी बामण डोंगरी अर्थात सिद्धार्थ आणि माहुल एलेवन बामण डोंगरी हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमधला शेवटचा सामना आपण पाहतोय. थोड्याच वेळात सकाळी होईल. सहा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. 22 more from 6 balls. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. आदेश म्हात्रे. म्हात्रे पाटील यांचं मिश्रण असलेला संघ आपण पाहतोय बामण डोंगरी. गोठिवली विपक्ष बामण डोंगरे हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. सहा चेंडू 22 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील आपले हार्दिक स्वागत आहे, ज्याच्या माध्यमातून आम्हाला रोज हेल्थ आणि रेडबुलची सुविधा पुरवण्यात येते. एनर्जी ड्रिंक्स. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. वेगवान चेंडू मात्र दिशेमध्ये खराबी आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा वाढचा शिरतोय. धावसंख्या सिंगलने वाढते. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. सहा चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. तिसऱ्या पंचांची नक्कीच मैदानी पंचांनी मागणी केलेली आहे, कारण गोलंदाजी जे शैली आहे त्या शैलीवर आक्षेप घेतला गेलेला आहे. आणि आमचे तिसरे पंच सुरेश दलवी सर नक्कीच मैदानामध्ये रवाना होतील. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. सिद्धार्थ आणि माहुल एलेवन बामण डोंगरी संघाला हा सामना जिंकण्यासाठी. या स्पर्धेमध्ये अनेक विक्रम मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाले आहेत. तब्बल जर बघितलं तर 6 सामने हे टाय झालेले आहेत, सुपर ओव्हरमध्ये गेलेले आहेत. या स्पर्धेमधले सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा विक्रम पिंपळास एलेवन संघाच्या नावे 101. त्यानंतर सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा जो विक्रम आहे तो अजूनही भावेश भागात परेलेवन राजूर संघाचा फलंदाजाच्या नावे 66 धावा. तब्बल 5 अर्धशतके या स्पर्धेमध्ये आतापर्यंत झळकवले गेलेले आहेत. 11 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आहेत. एक बोल्ड विकेट हॅट्रिकचा विक्रम हे पंकज माली भाटाले संघाच्या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये नोंदवलेला आहे. अनेक षटकार हॅट्रिक, अनेक विकेट चौकार हॅट्रिक या पाहायला मिळालेले आहेत. 6 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. आदेश म्हात्रे पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर व्हीआयपी डायसन करून वालताना यायलो मात्र दे घुमा के चेंडू निघून जाईल. बॅकवर्ड स्कॉलमधून सीमा पार मोके पे जाऊ का. किती चॅलेंज आले, तुफान किती, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ, नाही हटला मागे वादळ. अहो गावात शहरात हाय गवगवा, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर, मनात मामाच्या मायेचा पाझर. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता, भल्या भल्यानं केलं गार. अरे फ्लावर चेहऱ्याचा फायर नेता, भल्या भल्यानं केली गार. अरे जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता.
या चौकारीन समीकरण बदलते. धावसंख्या आपण पाहतोय या धावफलकावर झालेली आहे ती 36 धावा. शेवटचे 5 चेंडू आणि 5 चेंडूमध्ये अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे. मात्र जोपर्यंत भानुदास मात्र खेळपट्टीवर आहे तोपर्यंत विजयाची आशेची किरण बामणडोंगरी संघासाठी असणार आहे. अशा पल्लीवत असणार आहेत. 5 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 5-17चं समीकरण पाहूया. 17 कुठल्या संघाला असेल खतरा. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. आदेश मात्रे एक आगली वेगळी बॉलिंग शैली, जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. 4-17 किस टीम को खतरा. अक्षय तरे खूप एन्जॉय करताना. चार चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. हा सामना जिंकण्यासाठी सिद्धार्थ्यांना माऊली 11 बामणडोंगरी या संघाला एखादा मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये रंगत निर्माण करू शकेल. मात्र हा चेंडू खूपच निर्णायक असणार आहे. पण ह्या चेंडूवर बिग हिट पाहायला मिळतंय का. भानुदास म्हात्रे ज्याच्या बॅटमधून 2 षटकार 2 चौकारी पाहायला मिळाले आहेत. यावेळी सुरेख चेंडू अगदी बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. एकच असा फलंदाज सिद्धार्थन माऊली लावून बामणडोंगरी संघाचा पाहायला मिळालेला आहे ज्या फलंदाजाने नक्कीच चांगली फलंदाजी केलेली आहे. एकाकी किल्ला लढवताना दिसलेला आहे. आता मात्र समीकरण 3 चेंडू 17 धावांची आवश्यकता. 3 चेंडू शेष आहेत आणि 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे. पूर्णपणे सध्या बामणडोंगरी संघासाठी खतरा आपल्याला पाहायला मिळतोय. कारण चेंडू इनबिन 3 शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. म्हणजे तिन्ही चेंडूंना सीमारेषेच्या बाहेरचं दर्शन घडवावं लागेल. तीन चेंडू 17 धावांची आवश्यकता. गोठिवली संघाने काय प्रदर्शन केलेलं आहे नक्कीच कौतुक करावं लागेल. खास करून गोलंदाजांनी चांगली कामगिरी केलेली आहे. फलंदाजांमध्ये नक्कीच रोहित म्हात्रेची हिट फलंदाजी पाहायला मिळाली होती. त्यानंतर तुषार मोहंती याचीही चांगली फलंदाजी पाहायला मिळाली होती. रुणाल म्हात्रे यांनी चांगली फलंदाजी केली होती. यावेळी चेंडूला फिरकून दिलेला आहे. सीमा पार मौके में छक्का, कान में ट्विस्ट और मैच होती सुपर हिट. चित्रतीत हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. चित्रतीत हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. चित्रतीत हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता आहे. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. चौकार षटकार किंवा मात्र षटकार सामना जर टाय झाला तर मात्र सुपर ओव्हर. या अगोदर 6 सामने टाय झालेले आहेत. 6 सामने सुपर ओव्हरमध्ये गेलेले आहेत. 2 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवला गेला फलंदाज भानुदास म्हात्रे याला. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगतोय. कोई भी हार मानने को तैयार नहीं. कुछ भी हो सकता है. यावेळी अतिशय वेगवान चेंडू मात्र दिशा भरकटलेली आहे. अजूनही आव्हान जिवंत आहे. अजूनही काही घडू शकेल. 2 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. 10 का दम दाखवायला लागेल भानुदास म्हात्रे याला. भानुदास म्हात्रे यांनी नक्कीच दमखम दाखवलेलं आहे. खरं तर 2 चौकार 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेले आहेत. आणि एकमेव बामणडोंगरी संघाचा फलंदाज ज्यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. डर के नहीं बल्कि डट के सामना किया है. और मैं हमेशा कहता हूँ की भुला दे डर कुछ अलग कर. आणि नक्कीच सर्वांपेक्षा वेगळं भानुदास म्हात्रे याने केलेलं आहे. 2 चेंडू 10 धावांची आवश्यकता. काही घडू शकतंय. कुछ भी हो सकता है. अजूनही सामना संपलेला नाही. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू पूर्णपणे खोलून ठेवला होता फलंदाजाला. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न. आता मात्र शेवटचा 1 चेंडू आणि एका चेंडूवर तब्बल 10 धावांची आवश्यकता. 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता. आता मात्र आपण म्हणू शकू की गोलंदाजाने जर मनात आणलं
तरच प्रतिस्पर्धी संघाला सामना जिंकता येऊ शकेल. आदेश मात्रे नक्कीच चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. एक चौकार एक षटकार जरूर खर्च केला असला तरी मात्र स्लॉगरमध्ये चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळलेली आहे. एक चेंडू तब्बल 10 धावांची आवश्यकता आहे. आणि क्रिकेटमध्ये असा कुठलाही चेंडू नाही ज्या चेंडूवर नक्कीच 10 धावा निघू शकतात. आता मात्र जर बघितलं तर स्ट्रायकर एंडला जो फलंदाज आहे त्याच्या हातामध्ये चलनामध्ये नसलेली नोट आहे. नोटाबंदी झाल्यानंतर जी नोट चालत नाही ती नोट आता त्याच्या हातामध्ये आहे. एखादा चमत्कारच आता मात्र बामणडोंगरी संघाला सामना जिंकून देऊ शकेल. तर अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. गोठिवली संघाने आजची रात बन गई. गोठिवली 11 गोठिवली टीम की करायचं आहे. हसरून करूनच मैदानामधून निरोप घ्यायचा आहे. जल्लोष नक्कीच आपण साजरा करायचा मात्र हसरून करायचा आहे. सेकंड करूनच मैदानामधून बाहेर निघायचं. तर बोलूया आपण मॅन ऑफ द मॅच कडे.